स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला दिलेत। कोर्टाने या निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यांच्या आत काढण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा भार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत। तशी मोर्चे बांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे। मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते। आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या असे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला काम करावे लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती। या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली। तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 4 महिन्याच्या आत होणार असल्याने राजकारणातील ज्युनियर फळीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। निवडणुका 2022च्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घ्याव्यात। बंधी आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या। कोर्टाने हे स्पष्ट केलं की हा आदेश अंतिम नाही आणि बंधी आयोगाविरोधातील याचिकांवरील निर्णयानंतर या निवडणुकांच्या वैधतेचा पुनर्विचार होऊ शकतो।